नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या बडोदा विरुद्धच्या रणजी करंडकच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने 7 बाद 464 धावा केल्या आहेत. पहिल्या डावातील 152 धावांची आघाडी मिळून महाराष्ट्राकडे आता 616 धावांची आघाडी झाली आहे. दरम्यान पहिल्या डावातील अर्धशतक शतकवीर सौरभ नवले याने दुसऱ्याही डावात नाबाद शतकी खेळी केली, तर नाशिकचा लोकल बॉय अर्थात रामकृष्ण घोष याचे हुकलेले शतक नाशिककरांच्या दृष्टीने निराशा निर्माण करणारे ठरले. बडोदाकडून कर्णधार कृणाल पंड्या हा गोलंदाजीत सपशेल अपयशी ठरला. त्याने 10 षटके टाकत 36 धावांच्या मोबदल्यात त्याला एकही गडी बाद करता आला नाही. मेरीवाला व अतित शेठ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. बडोदा संघाकडून एकूण 10 गोलंदाजांचा वापर करण्यात आला, मात्र 4च गोलंदाजांना क्रिकेट घेण्यात यश आले. उर्वरित 6 गोलंदाज मात्र अपयशी ठरले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे कंपन्या व इतर खासगी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या असल्यामुळे सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी पहिल्या 2 दिवसांपेक्षा आज मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नाशिकमधील रणजी सामना नसून एखादा वनडेचा सामना असावा असे चित्र यावेळी होते. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नाना खैरनार, नाशिक.